स्वर्गातल्या अप्सरा यायची आणि फुलं चोरून यायच्या. स्वर्गातल्या दिव्य अप्सरा. राजाला कळेना कोण फुलं नेते नेमकी चोरून. राजाने सगळे रक्षक ठेवले पण ते काय दिसत नव्हते ना. ती दिव्य अप्सरा सामान्य पारेकऱ्यांना दिसत नव्हती. पण एक दिवशी ती अप्सरा दिसली. तिला काही वर जाताच आलं नाही. मग सेवकांनी सांगितलं, हो ती दिव्य अप्सरा आहे स्वर्गातली, ती आहे आणि ती इथं सापडली. राजा तिच्याकडे गेला. म्हटलं तुम्हीच रोज नेता का? हो मी रोज नेते, देवाकरता फुलं नेते. मग रोज आम्हाला दिसत नाही, आज का दिसला? ते म्हटले आज बागेत फिरता फिरता मला एक काटा टोचला आणि तो काटा होता वांग्याच्या झाडाचा. ते वांग्याच्या झाडाचा मला स्पर्श झाला, त्यामुळे माझं पुण्य गेलं आणि मी दिसायला लागले म्हणे. आता मला स्वर्गात जाण्याकरता कोणीतरी पुण्य दिलं तर मी स्वर्गात जाईल. कोणतं पुण्य पाहिजे म्हटली? काल एकादशी होती, कालच्या दिवशी जर कोणी उपवास केला असेल ते पुण्य दिलं तर मी स्वर्गात जाईल. पण राजाला एकादशीच माहिती नाही, नगरात कोणालाच एकादशी माहिती नाही, पूर्वी बरं काय कुमांगातला. तरी राजाने म्हटली बघ, कोणी न जाणता जरी उपवास घडला असेल त्याचं पुण्य दिलं तरी मी वर जाईल म्हटले. राजाने सगळ्या नगरात चौकशी केली तर एक बाई आणि एक बाबा, त्यांचं दोघांचं भांडण झालं होतं आणि त्याच्यामुळे ती बाई रात्रभर जेवली नाही आणि दिवसभरही जेवली नाही. म्हटली ही बाई भांडणामुळे जेवली नव्हती. म्हणे बोलवा तिला. हातात पाणी दिलं. काल मी उपाशी राहिले, याचं पुण्य मी हिला समर्पण करते, ही स्वर्गात जावं असं म्हटल्याबरोबर ती स्वर्गात निघली. मग राजाच्या लक्षात आलं, न जाणता जर उपवास घडला तर एवढं पुण्य. मग राजाने दौंडी पिटवली, आजपासून माझ्या नगरात सगळ्यांनी काय धरायची? एकादशी. पण हे ज्याला माहिती नाही, आता हे शास्त्रात सांगितलं, हे पुराणात सांगितलं, हे ज्याला माहिती नसेल तो काय म्हणणार, काय एकादशीच काय, दुसरे दिवस काय, सगळे सारखेच आहेत. आणि मग तो उपवास धरू शकत नाही. मोहामुळे तो व्रताचा त्याग करतो, तपश्चर्याचा त्याग करतो. असे अनेक तपश्चर्या आहेत, पण त्याचा त्याग मनुष्य मोहामुळे करतो. मोहास्तस्य परित्याग तामस परिकीर्तिता. तो त्याग जो आहे तो तामस त्याग आहे. नित्यकर्म असेल, नैमित्तिक कर्म असेल, मोहाने त्याग होतो मनुष्याचा. धनाचा मोह, पिंडदान करायचं आहे आणि आईवडिलांची तिथी आहे, श्राद्ध करायचं आहे, पण म्हटलं आजही मला वेळ नाही. का वेळ नाही? आज जर मी गेलो नाही तर माझं 1000 रुपयाचं नुकसान होईल, मला गेलंच पाहिजे. ब्राह्मणाला म्हणतो तुलाच 1000 रुपये घे, तू 500 रुपये घे आणि तू करून घे काय करायचं. हा मोहामुळे केलेला आहे, नित्यकर्माचा नैमित्तिक कर्माचा परित्याग आहे. तामस परिकीर्तिता. म्हणून हा त्याग जो आहे काय आहे? तामस त्याग आहे. कर्मच सोडून देणं मोहामुळे. ज्ञानोबारांच्या ओव्या बघा, वाचा ओवी 178. ना तरी अंधाराचे नि रोखे, जैशी डोळा रोविजती नखे, तैसा कर्मद्वेषे अशेखे कर्मेची सांडी. ना तरी अंधाराचे नि रोखे. ना तरी म्हणजे तू चा पर्याय इथं ना तरीने दिलेला आहे. म्हणजे देव त्याग करायला नको त्या त्यागाचं वर्णन करतात. खरा भगवान परमात्म्याचा निश्चय भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितला. पण असं न करता काही लोक जे आहेत त्याच्या उलट करतात. ना तरी अंधाराचे निरोखे, जैशी डोळा रोवी जताशी नखे. अंधाराचा राग आला त्याला, म्हणजे खोलीत अंधार झाला, घरात बसला होता, लाईट गेली असेल, काय अंधारी घर असेल, त्याचा अंधाराचा राग झाला आणि लवकर लाईट येईना. मग त्याला आला अंधाराचा राग. अंधाराचा राग म्हटलं, हे अंधाराला मारूनच टाकू आपण. आणि अंधाराला मारण्याकरता असे हात तिकडे इकडे करायला लागला. काय करू अंधाराला, काय करू अंधाराला, असं करता करता नख वाढलेली तीच डोळ्यात गेली त्याच्या. नख आपलीच नखं आपल्या डोळ्यात घातली
आणि डोळे फोडून टाकले, फुटले. कशामुळं? अंधाराचा राग आला. आणि आता हा दृष्टांत आहे. तसं तैसा कर्मद्वेषे आशेखे कर्मेची सांडी. याला अंधार झालेला आहे, अविद्येचा अंधार, अज्ञानाचा अंधार. किंवा कर्म ही माणसाला पवित्र करणारी आहेत या ज्ञानाचा अंधार आहे. भगवंतांनी सांगून ठेवलंय, एतान्यपितु कर्माणी संगम त्यक्त्वा फलानीच. किंवा यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. पण हे ज्ञान जे आहे त्याला नाही आहे. ते मोहमध्ये राभुलले, विषय विषयी घारले, अज्ञान पंखी बुडाले निभ्रांत माने. आणि हे अज्ञान असल्यामुळे ह्या अज्ञानाचा अंधार आहे त्याच्या जीवनामध्ये. आणि हा अज्ञानाचा अंधार, त्या अज्ञानाच्या अंधाराचा त्याला आला राग. म्हणून त्याने काय केलं, जसं त्या माणसाने दृष्टांतामध्ये आपल्या डोळ्यात आपली नखं घातली, म्हणजे आपलंच आपण अहित करून घेतलं, त्याप्रमाणे डोळे आहेत आपले. शास्त्र, संत असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, नित्यकर्म केलं पाहिजे, नैमित्तिक कर्म केलं पाहिजे. कर्माचे डोळे, ज्ञान ते निर्दोष व्हावे. पण ते कर्म तो करत नाही. त्या ठिकाणी त्याच्यात ही कुविचाराची नखं घालतो, तर्काची नखं घालतो. आणि असं करून कुठं काय फायदा होणार आहे का? तसं कुठून फायदा? यज्ञ करून पूर्वी ठीक होतं, यज्ञ वगैरे करत होते आपण. आता कसं काय यज्ञ करायला? पूर्वी दानाचं महत्त्व होतं, ठीक आहे, पण आता कोणाला दान द्यायचो? दानाने काय होणार? आम्हाला देशच भेटत नाही, कालच पात्रच भेटत नाही. मला खूप द्यायची इच्छा हो, पण देण्यास योग्य कोणी दाखवा बरं मला. आहे का कोणी साधू असा? सगळे पाखंडी लोक आहेत. कोणाला द्यायचं? ह्यांना खाऊ घालायचं का? हे फुकट खाऊ आहेत असं कोण म्हणतो? तो म्हणतो नास्तिक. मोहामुळे, मोहास तस्य परित्याग. दान देत नाही, यज्ञ करत नाही, तपही करत नाही. ते तुकाराम महाराजांनी एक दृष्टांत लिहिला. आवाज चालली पंढरपुरा. बघा मोबाईलमध्ये असलं तर काढा. वेशीपासून आली घरा. हा, आवाज चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. परिसे गे सुनबाई, नको वेचू दूध साई, माझ्या हातीचा कलवडू, मज वाचून नको फोडू. ती चालली होती पंढरपूरला जायला. पण पंढरपूरला जात असताना तिने विचार केला, ही सून एकटीच घरी आहे आणि ती जर घरात उधळपट्टी करायला लागली. एक ऐके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाळे. फुटकं पाळं सुद्धा कोणाला द्यायचं नाही. माझ्या हातीचा कलवडू, मज वाचून नको फोडू. कलवडू म्हणजे काय? हा, गौऱ्याचा. हा, रचून ठेवलाय मी एक एक गौरी करून, आणि मी आल्याशिवाय फोडायचं. बाहेरची लाकडं आणून वाटलंच तर स्वयंपाक कर, पण मला फोडू नको. तिला माहिती ह्यांनी फोडला आणि दुसऱ्यांनी याला शेजारच्या बाईनी तर. वळवट क्षिरीचे लिंपण, नको फोडू मज वाचू. हे काय? हा हा, लिंपून ठेवलेलं, माझ्या वाचून फोडू नको. उखळ मुसळ जाते, माझे मन गुंतले तेथे. मी चालली खरी, पण उखळात मुसळात जात्यात माझं मन गुंतलेलं आहे. भिक्षुक आल्या घरा. कोणी जर घरी आलं ना भिक्षा मागायला, मदोकरील मागायला, अहो तुम्हाला माहीत नाही का आमची सासूबाई पंढरपूरला गेली? सांग गेली पंढरपुरा. बक्षी मपित आहारू, नको फारशी वरू सारू. आणि तू सुद्धा जरा जपून खात जा.
तेल तूप घरातलं सगळं संपून जाईल ना तुझ्या खाण्यामुळाच्या. सून म्हणे बहुत निकेती, म्हटली काय काळजी करू नका आत्याबाई, तुम्ही यात्रेशी जावे सुखे, तुम्ही जा ना, आता कशाला इथं मन ठेवता तुमचं. सासूबाई सोहित जोडा, सर्व मागील आशा सोडा. ती म्हटली सासूबाई पंढरपूरला चालला ना, तुम्ही सगळ्या आशा सोडून जा. सुनमुखीचे वचन कानी, ऐकोनी साशी विवंची मनी, सवतीचे चाळे खोटे, म्या जावेशे हिला वाटे. म्हटली ही माझी सवतच आहे म्हटली, मला बाहेर काढायचं आणि भरपूर खायचं भरपूर वाटायचं हिच्या मनात दिसतंय. आता कासय यात्रे जाऊ, काय जाऊन ते पाहू, मुले लेकरे घरदार, माझे येथेच पंढरपूर. म्हणायला लागली मुलं लेकरं आपलं पंढरपूर हेच आहे. तुका म्हणे ऐशे जन, गोवी येले माये करुणे. नाही माणसाला मोह म्हणतात ना, असा मोह असतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तैसा कर्म द्वेषे आशेके कर्मची सांडी. कर्माचा द्वेष अज्ञानामुळे. कर्म सोडतो नाही, इथं ज्ञानोबाराय म्हणतात त्याला कर्माचा द्वेष आहे. नुसतं कर्म सोडत नाही, कर्मच करायचं नाही त्यांनी ठरवलंय. हे करायचंच नाही, नित्यकर्म करायचंच नाही, नैमित्तिक कर्म करायचं नाही, दान करायचं नाही, हो श्राद्ध करायचं नाही, अतिथी आला तर घरी सेवा करायची, देवपूजा करायची नाही, द्वेष आहे. हो ते म्हणतात सगळे देव इंद्रायणी फेकून द्या तुमचे. असे असे काही संप्रदाय निघाले, असे असे पंथ निघाले, ग्रंथ वाचू नका म्हणतात, मंगळसूत्र घालू नका म्हणतात, हे यज्ञात काय विधी काय करू नका, विवाद सुद्धा काय करायचं नाही. म्हणून असे जे आहेत तयाचे जे का कर्म, तैसा कर्मद्वेषे आशेखे. आशेखे म्हणजे सगळीच नित्यनैमित्तिक कर्म, लौकिक कर्म, कमीत कमी स्वयंपाक तरी बनवला पाहिजे ना, कमीत कमी आपल्याला जे पोटाला लागतं ते पोटापुरते काम, परी अगत्य तो राम तुकाराम महाराज तेवढं करा ना, काही करायचं नाही म्हणतात. आशेके कर्मे सांडी, असे काही संप्रदाय सगळं सोडून द्या म्हणतात. घरदार द्या सोडून, मुलं बाळ अवती नका सोडून द्या. मी मागे सांगितलं होतं, एक गृहस्थ माझ्याकडे रडत आले, म्हटले मुलगी गेली, बायको गेली, मी काय करू म्हणे आता. मला म्हणतात तुम्ही या इकडं आमच्यात ध्यान करायला. कर्म बरं ठीक आहे, कर्म सोडण्याचा अधिकार प्राप्त झाल्यावर कर्म सोडलं तर चालतंय, शास्त्राने ती व्यवस्था केलेली आहे. संन्यासाची व्यवस्था शास्त्राने केली, चतुर्थाश्रम सांगितलेला, विधीपूर्वक कर्माचा त्याग. नवे नवे ज्याला श्रवण करायचं असेल त्याला सुद्धा शास्त्र सांगतो तो विधीपूर्वक कर्माचा त्याग कर आणि श्रवण कर, कारण श्रवणात मध्ये कर्म प्रतिबंध करतात, शास्त्राने सांगितले. पण हा विधीपूर्वक नाही करत, हा मोहाने केलेला त्याग आहे. मोहाने केलेला वेगळा आणि विवेकपूर्वक केलेला त्याग वेगळा. याचा अर्थ जाऊच नाही सोडूच नाही असं नाही. ज्याची अवस्था प्राप्त झालेली असेल त्याने त्या अवस्थेत भजन करावं, चिंतन करावं. पण मोहाने जर त्याग केलेला असेल, मोहाने म्हणजे चुकीच्या समजुतीमुळे, तो तामस परिकीर्त्यता म्हटले. कर्मद्वेषे आशेके कर्म सांडी, तयाचे ते कर्म सांडणे, ते तामस मी म्हणे. शिसाराचे रागे काय हां, शिसाराच्या रागी लावणे शिरची जैसे, शिसची जैसे. एका माणसाचं डोकं दुखत होतं आणि ते डोकं दुखायचं काय राहिना, काय काय लोकांचं डोकं दुखायचं राहत नाही, त्याला अर्धशिशी म्हणतात. सारखं डोकं दुखत राहतं. इतका राग आला त्याला, कशाचा, डोक्याचा. गेला आणि डोकंच कापून घेतलं.
डोकं दुखतं म्हणून त्याच्या रागाने डोकंच जसं तोडून टाकावे. आता डोकं तोडून टाकणं हे डोकेदुखीवरचा उपाय आहे का हो? डोकं दुखत असेल तर राहील, हा उपचार नाही तो उपचार, औषध करा, सहन करा, का डोकं तोडायचं? तसं कर्म दुःख देतंय म्हणून, किंवा कर्म, आता हा मोहात परित्याग, दुःखाचा विषय पुढे आहे परत. कर्माचं ज्ञान नसल्यामुळे, हे कर्म आपल्याला पावन करणार आहे असं माहिती नसल्यामुळे कर्मच सोडून देतो सगळे. हे कसं आहे त्याचं सोडणं? ज्ञानोबराय म्हणतात, डोकं दुखतंय म्हणून डोकंच तोडून टाकण्यासारखं आहे, सगळी कर्म सोडून देणे. अरे बाबा, कर्मच जर सोडली तर तुझी चित्तशुद्धी कशी होईल? तुला पुढं ज्ञान कसं होईल? आणखीन एक उदाहरण दिले. आता हे डोक्याचं उदाहरण का दिले, पुन्हा आता मार्गाचं उदाहरण का दिले? याच्यात बारकावेत. हा गा मार्ग दुवाड होय तरी निस्तरतील पाये, की तेची खांडणे आहे मार्गापराधे. नित्यनैमित्तिक कर्मामध्ये आता यज्ञ, दान, तप याच्यामध्ये काही कर्म मनुष्य सगळं मुळातच सोडून देतो. याच्यातली काही कर्म अशी आहेत नित्यकर्म म्हणा, नैमित्तिक कर्म म्हणा, यज्ञ आहे, दान आहे, तप आहे, त्याच्या संबंधाने त्याला ज्ञान नसल्यामुळे, याचं फलाचं ज्ञान नसल्यामुळे काही काही कर्म तो मुळात सोडून देतो. आणखीन एक उदाहरण दिलं. हा गा मार्ग दुवाड होय तरी विस्तरितील पाये. किती जरी मार्ग अवघड असला, रस्ता अवघड असला, तरीसुद्धा मार्ग चालायचा असेल तर आपल्याला पायाने चालून संपवायला लागेल ना मार्ग. हा म्हटला मार्ग अवघड आहे, थोडं चालला, नर्मदेच्या परीक्षेला गेला, थोडं चालला, वारीमध्ये सुरुवातीला थोडं चालला आणि म्हणायला लागला हे अवघड आहे हो, घाटाचा रस्ता. मग काय करायचं म्हणले? त्याचा राग आला त्याला, त्या मार्गाचा, आणि आपलेच पाय कापून टाकले त्याने. म्हणजे काय? कर्माचं ज्ञान नसल्यामुळे स्वतः त्या ठिकाणी आपली वाटचाल जी पुढं होणार होती कर्माने, तो कर्माची वाटचाल करणारे नित्यनैमित्तिक कर्म आहे त्याचे पाय आहेत, ते त्याने तोडून टाकले. तीच कर्म बंद करायला सोडून दिले. आता ही कर्मच तुला तिकडे देवाकडे घेऊन जाणारी होती. तैसे निष्ठा केले कर्म, झाडी करून रजतम, सत्वशुद्धीचे धाम डोळा दावे. घेऊन चालली होती कर्म, पण त्याने कर्मच सोडली सगळी, म्हणजे पाय तोडण्यासारखं आहे. कर्माच्या अज्ञानामुळे कर्म अवघड आहे असं म्हणून कर्मच सोडून देणं. आणखीन एक उदाहरण दिलं. भुकेली पुढे अन्न, हो का भलतैसे ऊन, तरी बुद्धी न घेता लंघन, भाने पापरा हाल्या. भुकेलेला मनुष्य आहे, आजचा एकादशी नाही, द्वादशीच्या दिवशी सकाळी सकाळी, काल उपवास धरला, म्हणजे आज उपवास धरला आणि उद्या सकाळी सकाळी गेला धर्मशाळेत आणि पंचपक्वान्नाचं ताट त्याच्यासमोर आलं द्वादशीचं. भुकेल्या पुढे अन्न, पण ते थोडंसं काय होतं, गरम होतं, नुकतंच झालेलं ना, हा जाऊन बसलेला. हो का भलतैसे ऊन, ऊन ऊन उष्ण होतं ते अन्न, तरी बुद्धी न घेता लंघन. तो काय म्हणायला लागला, हा एवढं गरम गरम अन्न आणलंय, मला खाता तरी येतंय का? जे राग आला त्याला पायाने ताटच फेकून दिलं.
विचार नाही केला. आता जर सकाळी ही द्वादशीची पंगत होकली तर दिवसभर आपल्याला उपाशी राहावं लागेल. बुद्धी न घेता लंघन, बुद्धीने आता लंघन होईल असा विचार न करता भाने पापरा हाल्या. भाने म्हणजे ताट वाढलेलं, पापरा म्हणजे पायाने दिला हकलून. काय गरम जेवण आलेलं आहे, फक्त हे गरम थंड होणार आहे माहिती नाही. हां, निवेपर्यंत सुद्धा त्याला दम नाही. बरं, पायाने ते सांडून दिल्यामुळे आता परत उपास धरावा लागेल ना. आता परत जेवण शेवटचीच पंगत होती. बरं, धर्मशाळेवाल्यांनी सांगितलं पायाने हाकलतो का, तुला आता जेवणच नाही देणार कधी. म्हणजे हा विचार न करता तसं आता आपल्या समोर जेवण कोणतं आहे हा दृष्टांत आहे. नुसता दृष्टांत सिद्धांतात लावता आला पाहिजे. कशा करता दृष्टांत सांगितलं आहे? कोणतं जेवण आहे सिद्धांतात? कोणतं जेवण आहे? नित्यनैमित्तिक कर्म हीच आपलं जेवण आहे. आणि नित्यनैमित्तिक कर्म करत असताना त्याच्यामध्ये थोडीशी उष्णता आहे. हा, यज्ञ करायचा म्हटलं तर थोडंसं सहन करावं लागतं. नागणीला पेटवावं लागतो, समोर थांबावं लागतं, थोडा त्रास होतो. नियम तपश्चर्या करायची, एकादशी धरायची, सोपं काय मी का निर्जला. कासावीस होतं जीव सुरुवातीला, ज्याला सवय नाही त्याला. तेव्हा मनच लागत नाही हो कशात. अभ्यासात सुद्धा मन लागत नाही पाठांतर करायला. कारण का? सवय नाही ना. भुकी सवय लागत. ज्याला सवय झाली त्याला काय नाही आता. पण भुकेल्या पुढे अन्न हो का भल तैसे उन्न, तरी बुद्धी न घेता लंघन भाने पापरा हाल्या. पण नित्यनैमित्तिक कर्माचाच तो त्याग करून देतो. नित्यनैमित्तिक कर्मच पायाने ढकलल्यासारखं. मी करणार नाही, काही नको, एकादशी वगैरे आपल्याला जमणार नाही का? तू केलीच नाही. अवघड आहे हो कलियुगात हे सगळं. कलियुगातल्या माणसाला कसं काय शक्य आहे एवढं? म्हणून तैसा कर्माचा बाद कर्मे निस्तरी जे करते वर्मे का? तैसा कर्माचा बादो कर्मे निस्तरी जे करते वर्मे, हे तामसो नेने भ्रमे माजविला. आता ही सिद्धांताची होई बरं का. वरच्या सगळे जे दृष्टांत आहेत त्या सिद्धांताकरता दिलेले आहेत. त्याप्रमाणे भ्रमाने मस्त झालेला तामसी मनुष्य कर्माचे बंधन कर्म करण्याच्या हातोटीने कर्मे करून कर्मानेच नाहीसे करावे हे जाणत नाही. कोणता अज्ञान आहे त्याला? कोणता मोह आहे त्याला? त्याला हा मोह आहे की कर्मानेच कर्म आपल्याला चुकवता येतं. कर्मे कर्मबद्धता मुमुक्ष सोडविले पंडुसुता, जैसा रसरीती मारता राखिला विषय. कर्माचं सामर्थ्य आहे. नित्यनैमित्तिक कर्मामध्ये हे सामर्थ्य आहे. चित्तशुद्धीच्या द्वारा ही कर्मच आपल्याला कर्मातून मुक्त करतात, नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करून घेतात. पण हे वर्म त्याला माहिती नसल्यामुळे तैसा कर्माचा बाद कर्मे निस्तरीजे करतेनी वर्मे. कर्मे वर्मे करतेनी निस्तरीजे. कर्माचा बाद करतात. कर्मच कर्माला निस्तरून टाकतात. फक्त ती वर्माने करावी लागतात. चुकलिया वर्म फेरा पडे. वर्म कोणतं आहे कर्माचं? कर्म करण्याचं वर्म कोणतं आहे? का कर्म करण्याचं वर्म कोणतं आहे? अहो सगळं रामायण झालं ना. हा, येतान्य पितु कर्म आणि संगम त्यक्त्वा, हे लक्षात ठेवायचं. कशा करता चाललंय? कर्तृत्व अभिमान सोडायचा आहे, कर्माची आसक्ती सोडायची आणि फलाची आसक्ती सोडायची.
हे वर्म आहे कर्मातलं. वर्म जाणून केलं. तुका म्हणे वर्म जाणोनी जो रांधी, वर्मात खूप महत्व आहे. कधी मीठ टाकायचं कळलं पाहिजे. आधी टाकायचं का नंतर टाकायचं का, त्याचं वर्म आहे. ते ज्याला कळलं त्याच्या हातची भाजी चांगली होती. तसं हो, वर्म प्रत्येक गोष्टीचं आहे. मग हे कर्माचं वर्म आहे. करायची तर कर्म नित्यनैमित्तिक, पण फलाची आसक्ती सोडून, कर्तृत्व अभिमान सोडून केलं तरी कर्मच काय करतात. मागे कर्मावरच कर्म रुजतं असं म्हटलं. आता तेच हातवटी तो सांगो गोमटी, जया कर्मात्मे कर्माते किरीटी कर्मची ऋषी. कर्मच कर्मावर रुजतं. म्हणून की स्वभावे आले विभागा, ते कर्मची ओसंडी पैगा, तरी झळे आतळ त्यागा तामसातया. स्वभावे आले विभागा, आपल्या स्वभावानुसार, अधिकारानुसार, वर्ण आश्रमानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे. ते कर्मची ओसंडी पैगा. काय काय लोक ते कर्मच सोडून देतात. अर्जुनाला भगवान परमात्मा तरी झणे आतळ त्यागा तामसतया, तू मात्र या तामस त्यागाच्या अधीन होऊ नको बरं का अर्जुना. हा त्याग तामस आहे. कारण अर्जुन महाराजांनी सुद्धा त्याग करायचं ठरवलं होतं. काय भैक्षमपीह लोके, भैक्षमपीह लोके गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके. मला तेवढंच पाहिजे तुकडा. मला भिक्षा मागता भली. अर्जुन महाराजांनाही असं वाटलं आता युद्ध नको, युद्ध नको ना आपण काय करावे, भिक्षा मागावी. हां, येणे माने दुर्धर याही वनी भोगसधर, हे आस्तू येथवर भिक्षा मागता भली. हां, पुढचा विषय म्हणजे अर्जुन महाराजांनाही असं वाटत होतं युद्ध नको. कारण युद्ध म्हटलं की अर्जुन महाराज हा जो त्याग आहे अर्जुन महाराजांचा, हा राजस त्याग नाही बरं का, हा तामस त्याग आहे. कारण मोहामुळे झालेला आहे. अर्जुनाला शरीराची भीती वाटत नाही, मी मरेल जाऊ दे, पण भीती वाटते ती पाप लागेल, स्वर्णसंकर होईल. आणि म्हणून मग मनुष्य कधी कधी आपल्या वाट्याला आलेलं कामच सोडून देतो. त्याला भीती वाटते. कारण मोह, ज्ञान नसतं ना नेमकं काय करायचं आहे. नेमकी काय शाळा शिकायची, आईवडिलांची सेवा करायची, समाजाची सेवा करायची, का सगळं सोडून आळंदीत राहायचं आहे निवांत. आवडतं काय माणसाला, कष्ट नको, निवांतपणा आवडतो, काय कटकट नाही कोणाची. अनुकूलता पाहून केलेला जो त्याग आहे, काही विशेष मिळतंय म्हणून केलेला त्याग आहे. हो, आळंदीला गेल्यावर संन्यास घेतल्यावर सगळे पाया पडतात. संत संगत में 3 गुण आहे, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न केले, अखेर वैकुंठ, चलो आळंदी, चला संन्यास. हा संन्यास घेतला, हा त्याग केला, पण हा विवेकाने झाला आहे का. अनुकूलतेने, अनुकूल आहे म्हणून केलेला त्याग आहे. उद्या प्रतिकूलता निर्माण झाली तर राहील का. घरात काही प्रतिकूलता होते म्हणून आला, घरात उद्या अनुकूलता झाली तर चालला परत. काहीच नव्हतं म्हणून ब्रह्मचर्य राहिला आणि सगळं आल्यावर मग आता घरही झालं, गाडी झाली, अनुकूल वातावरण तयार झालं, तो त्याग राहत नाही. म्हणून त्याग करायचा भगवान म्हणतात. तो कोणता त्याग कर, तामस करू नकोस, कर त्याग तू, पण मी सांगतोय तसा कर, विवेकपूर्वक कर. तुला जर पुढं त्याग कर, ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर या पायरीतून तुला जावं लागेल. तीव्र वैराग्य असेल त्याचा हा प्रश्न नाही. ज्याला तीव्र वैराग्य आहे त्याला शास्त्र सांगतं, यद रेव विरजेत देव प्रव्रजेत. जेव्हा तुम्हाला वैराग्य निर्माण होईल तेव्हा तुम्ही संन्यासी होऊ शकता.
पण तीव्र वैराग्य असेल तर. नसेल नाहीतरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी